नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2 महिलांमुळे गाजलं. पहिला दिवस जो होता तो पहिला दिवस गाजवला अध्यक्षा डॉक्टर तारा भावळकर यांनी आणि शेवटचा दिवस गाजवला तो विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी. तारा भावळकर यांचं भाषण अनपेक्षितरित्या चांगलं झालं. त्यांनी सौम्य शब्दामध्ये राज्यकर्त्यांवरती आणि स्युडो सेक्युलरिझम जो सध्या भाजपच्या कारकिर्दीमध्ये वाढीस लागलेला आहे त्याच्यावरती प्रहार केले. त्याचे काही पडसाद उमटले, पण त्याहीपेक्षा ज्याची सर्वाधिक चर्चा झाली ती डॉक्टर नीलम गोरे यांच्या विधानांची. बरं, डॉक्टर नीलम गोरे या काही फारसं वादग्रस्त विधान करतात, कॅमेरासमोर आलं की भलतंसलतं बोलतात. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जरी त्याग केला तरी त्याच्याबद्दल त्या आदवा बोललेल्या आहेत, असं कधीच घडलेलं नव्हतं. मग नवी दिल्लीमध्ये असं नक्की काय घडलं की डॉक्टर नीलम गोरे यांना एक वादग्रस्त विधान करावंसं वाटलं. त्यांचं जे विधान होतं ते विधान होतं की शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळतं. आता हे विधान त्यांनी का केलं? मुद्दामून केलं का? त्यांना करण्यासाठी तसं काय उद्युक्त झालं होतं का? आणि त्यांनी नियोजनपूर्वकच हा हल्ला उद्धव ठाकरे यांच्यावरती चढवला का? याचा उहापोह आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर आम्ही असे घडलो या कार्यक्रमाअंतर्गत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि नीलम गोरे यांच्या मुलाखती या शेवटच्या दिवशी संमेलनामध्ये पार पडल्या. नीलम गोरे यांना असा प्रश्न विचारण्यात आलेला होता की तुम्ही सामाजिक काम सोडून राजकारणामध्ये का आल्या? तर त्यांचं म्हणणं असं होतं की सामाजिक कामामध्ये आपल्याला निर्णय घेण्याचे अधिकार नसतात, पण राजकीय जर आपण गेलो तर राजकारणामध्ये आपण निर्णय घेऊ शकतो. मग विषय निघाला की तुम्ही शिवसेनेची पंगत सोडून तुम्ही दुसऱ्या पंक्तीला गेला, म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पंक्तीला गेला आणि तुम्ही जी पंगत निवडलेली आहे त्या पंक्तीचं जे नाव आहे ते शिवसेनेचं ठेवलेलं आहे. फक्त तुम्ही त्या पंक्तीचा जो मॅनेजर आहे, जो गल्लागोळा करणारा आहे तो तुम्ही बदलला. तर त्याच्यावरती नीलम गोरे यांनी असं विधान केलं की उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांना भेटत नव्हते. कोरोना काळात ते मुख्यमंत्री झाले आणि त्याचा आम्हाला आनंद झाला, पण आम्ही 2-2दा RT-PCR दिवसात करूनही उद्धव ठाकरे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जर भेटत नसतील तर आमच्या पुढे काही पर्याय नव्हता. आणि एकनाथ शिंदे हेच 2012-13 पासून मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद राखून होते, अशा प्रकारचं आशयाचं विधान त्यांनी केलं. तर त्यांना असा दुसरा प्रश्न उपस्थित केला. तो दुसरे मुलाखत करते होते प्रवीण बर्दापूरकर. ते असं म्हणाले की हा जो नवीन मॅनेजर आहे म्हणजे एकनाथ शिंदे आहेत, ते एकनाथ शिंदे हे 2012-13 पासूनच शिवसेना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते, असा नीलम गोरेंना प्रतिसवाल करण्यात आलेला होता. त्याच्यावरती त्यांनी नाही, अजिबात असं नाही, आणि पदांचं जर विचाराल तर शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळतं, अशा प्रकारचं म्हणजे कोणताही आगापिछा नसलेलं विधान त्यांनी या ठिकाणी केलं. आणि ते विधान करण्यापूर्वी त्यांनी त्या बोललेल्या होत्या की जर या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जर नेते कार्यकर्ते असते तर मला एकनाथ शिंदे यांचं कौतुक अधिक करता आलं असतं, असं देखील निरीक्षण किंवा असं देखील त्या बोलून गेलेल्या होत्या. खरं तर त्या संपूर्ण मुलाखतीमध्ये शिवसेनेबद्दल, उद्धव ठाकरेंबद्दल कोणताही प्रश्न विचारण्यात आलेला नव्हता. तरीही माझं असं मत आहे की नीलम गोरे यांनी ठरूनच हे विधान केलेलं असावं. कारण तुम्ही जर ती पूर्ण मुलाखत पाहिली तर त्या मुलाखतीचा हा जर पार्ट पाहिला तर त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रक्षोभक बोलावं किंवा त्यासाठी त्यांना भाग पाडावं असा काही प्रश्नकर्त्यांचा किंवा मुलाखतकर्त्यांचा कल नव्हता. पण मला असं वाटतं आपली ही मुलाखत गाजावी यासाठी देखील नीलम गोरे यांनी मनामध्ये काही जर प्रयोजन जर ठेवलं असेल तर त्याचा त्यांनी अचानकपणे अतिशय योग्यरीत्याने उपयोग केलेला आहे. कारण याच दिल्लीमध्ये महाजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला म्हणून उद्धव ठाकरे यांच्या गटानं थैथयाट केलेला होता आणि त्या थैथयाटाला नीलम गोरे यांनी उत्तर दिलेलं आहे. दुसरं असं एक होतं की उद्धव ठाकरे गटानं 50 खोके एकदम ओके अशी जी एकनाथ शिंदे गटाविरुद्ध जी मोहीम चालवलेली होती त्याला एक जोरदार प्रत्युत्तर देखील नीलम गोरे यांनी या निमित्तानं दिलेलं आहे असं देखील मला वाटतं. म्हणजे एकनाथ शिंदे गटाला
इतकी चांगली स्लोगन गेल्या 2.5-3 वर्षामध्ये मिळाली नसेल इतकी ती चांगली स्लोगन नीलम गोऱ्हे यांनी दिलेली आहे. आता याच्यामध्ये नीलम गोऱ्हे यांना या विधानांना तोंड तर द्यावं लागणार आहे, राजकीय टीका तर सहन करावी लागणार आहे. कारण ज्या नो एंट्रीमध्ये त्यांनी गाडी घातलेली आहे त्या नो एंट्रीमध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या गाड्या त्यांच्या मर्सिडीजला येऊन आदळणार आहेत. आता स्वतः नीलम गोऱ्हे मर्सिडीज वापरतात का नाहीत अशी माझी माहिती माझ्याकडे नाही आहे, पण त्यांना मी अनेकदा इनोवामध्येच पाहिलेलं आहे. पण ठाकरे पितापुत्र मात्र हमखास आणि आवर्जून मर्सिडीजच वापरतात हे देखील तुम्ही अनेकदा पाहिलेलं असेल. तर त्यांच्या या विधानावरती उद्धव ठाकरे यांनी अतिशय समंजस आणि पोक्तपणे रिॲक्शन दिलेली ही देखील तुम्ही पाहिलेली असेल की जाऊ द्या हो, त्या हे गये गुजरे लोक आहेत, महिला म्हणून मी त्यांचा सन्मान करतो, पण त्याच्यावरती मी काय बोलणार नाही आणि जर तुम्ही मला मर्सिडीज दिले असेल तर ती दाखवा, अशा प्रकारे बोलून उद्धव ठाकरे यांनी संयम राखला. शिवसेनेचे दुसरे नेते संजय राऊत यांना मात्र अतिशय जोरदार संधी मिळाली आणि त्यांनी साहित्य महामंडळापासून संजय नहार यांच्यापासून शरद पवार यांच्यापर्यंत हे विधान नेऊन पोहोचवलं आणि शरद पवार यांनी देखील या विधानाचा प्रतिवाद करायला हवा आणि साहित्य संमेलनाचं व्यासपीठ शिवसेनेच्या विरोधात, मातोश्रीच्या विरोधात वापरलं गेलं आहे, त्याचा जबाब हा शरद पवारांनी द्यायला हवा आणि साहित्य महामंडळानं याबद्दल माफी मागायला हवी असं देखील बोलायला त्यांनी मागं पुढं पाहिलेलं नाही आहे. आणि नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल तर त्यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे. ती विधानं तुम्ही लेट्सअपवरती पाहू शकता, त्याचा काही पुनरुच्चार करायची गरज नाही. त्यामुळं मला वाटतं नीलम गोऱ्हे यांनी जाणीवपूर्वक आपली गाडी जी आहे ती नो एंट्रीतनं घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यातनं त्यांना साहजिकच एकनाथ शिंदे यांच्यासाठी त्यांनी चांगली स्लोगन दिली एवढं मात्र आपण नक्कीच म्हणू शकतो. पण उद्धव ठाकरे गटाचा राग, त्रागा आणि टीका त्यांना या पुढच्या काळामध्ये नक्कीच सहन करावी लागेल. अर्थात 4-4 वेळा आमदारकी दिल्यानंतर, विधान परिषदेचं उपसभापतीपद दिल्यानंतर माणसं अशी बोलतात आणि पदांची विक्री होते असं शिवसेनेबद्दल बोलतात, हे मात्र खऱ्या शिवसैनिकांना अजिबात पटणार नाही. आता अनेक पक्षांमध्ये पडद्याआड काय व्यवहार चालतात, कोण कोणाला मर्सिडीज देतं, कोण कोणाला काही हजार रुपयाचं सँडविच देतं, कोण कोणाची चांगल्या हॉटेलमध्ये व्यवस्था करतं, अशा चर्चा या पडद्याआड सुरूच असतात. पण जाहीरपणे त्याचा कोणी उल्लेख करत नाही. तो उल्लेख नीलम गोऱ्हे यांनी केला, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं की त्यांची राजकीय इनिंगसाठी किंवा आपले जे नवीन राजकीय नेते आहेत एकनाथ शिंदे यांना खुश करण्यासाठी त्यांनी असा मार्ग पण पत्करावा, याच्याबद्दल खेद बाळगावा. हे तुम्ही कोणत्या शिवसेनेमध्ये आहेत त्याच्यावरती तुम्ही ठरवू शकाल. पण राजकारण कोणत्या थराला जातं आहे आणि पद दिलेले, पदाचा उपभोग घेतलेले नेते देखील आपल्या जुन्या नेत्यांबद्दल कशा प्रकारे बोलू शकतात याचं देखील उदाहरण मला वाटतं नीलम गोऱ्हेंनी या निमित्तानं घालून दिलेलं आहे. तर नीलम गोऱ्हेंनी जे साहित्य संमेलन गाजवलं त्याला मात्र कोणतीही तोड नाही एवढं मात्र निश्चित. तुम्हाला हे नीलम गोऱ्हेंचं उदाहरण आवडलं की तुम्हाला नीलम गोऱ्हे या अक्षरशः काय खाल्ल्या मिठाला जागलेलं नाहीत असं तुम्हाला वाटतं आहे का, हे तुम्ही जरूर कळवा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी.